मरण पडतं, पण आत्मा कधीही मरत नाही. भगवान शंकरांनी सांगितलं मी परब्रह्म स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, मी कधी मरत नाही, पण तू मेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक अवतारामध्ये तुला काय आहे? मरण आहे. आणि प्रत्येक अवतारामध्ये तुझं ज्यावेळेस मरण होतं त्यावेळेस त्या मरणाअंती तुझं जे मुंडकं शिल्लक राहतं, मुंडकं, ते मुंडकं मी घेतो आणि माझ्या गळ्यामध्ये धारण करतो. म्हणजे माझ्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्याच्या माळ आहेत ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून प्रत्येक अवतारामध्ये तुझं जे मरण झालेलं आहे ना, ते मुंडकं म्हणजे माझ्या गळ्यामध्ये घातलेल्या मुंडक्याच्या माळा आहेत. महाराज विठाला 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 विठाला. भस्म उटी, रुंड माळा, आणखीन काय सांगितलं? हाती, त्रिशूळ, नेत्री, ज्वाळा. हातामध्ये त्रिशूळ धारण केला भगवान शंकराने. कशा करता? ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे महाराज. ही सृष्टी कशी आहे? 3 प्रकारच्या गुणामध्ये व्यापलेली सृष्टी आहे. एक आहे सत्वगुण, दुसरा आहे रजगुण आणि तिसरा आहे तमगुण. ह्या 3 गुणांनी ही सृष्टी व्यापक आहे आणि तिन्ही गुण ज्याच्या ताब्यात आहेत त्यांना भगवान शंकर म्हणतात. विठाला 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 विठाला. आपल्यामध्ये 3 प्रकारचे गुणाचे माणसं राहतात महाराज. काही लोक सात्विक आहेत, काही लोक रजोगुणी आहेत आणि काही लोक तामसी आहेत. आपल्या सुद्धा स्वभावामध्ये कधी कधी रजोगुण निर्माण होतो, कधी कधी तमोगुण निर्माण होतो, कधी कधी सत्वगुण निर्माण होतो. आता सगळे कीर्तनामध्ये बसलेस, कुणी टाळ वाजवतंय, कुणी भजन करतंय, कुणी कीर्तन करतंय, कुणी पखवाज वाजवतंय. हा काय? सत्वगुण आहे महाराज. हा काय? आपली कशी भावना आहे आता सध्या? सात्विक भावना आहे. पण ज्यावेळेस आपण आथरणावरती पडतो त्यावेळेस आपल्या अंगामध्ये तमोगुण घुसतो महाराज. म्हणजे आपल्याला काय येतो? आळस येतो, आळस. आणि एखाद्याचं बांध कोरायचा म्हटलं म्हणजे आपल्या अंगामध्ये काय होतो? रजोगुण घुसतो माझा, रजोगुण. एखाद्याचा बांध कोरायचं म्हटलं, एखाद्याचं वाटोळ करायचं, एखाद्याला दगड फेकून मारायचं म्हटलं की आपल्या अंगामध्ये रजोगुण निर्माण होतो महाराज. म्हणजे सत्व आणि रज आणि तम हे आपल्यामध्ये निर्माण होतात. पण भगवान शंकरांनी हे 3 प्रकारचे गुण आपल्या हातामध्ये धारण केलेले आहेत. 3 गुणाच्या पलीकडे ज्यांचं जीवन आहे त्यांना भगवान शंकर म्हणतात. विठाला 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 विठाला. भस्म उटी, रुंड माळा, हाती, त्रिशूळ, नेत्री, ज्वाळा. डोळ्यामध्ये ज्वाळा आहेत. ज्वाळा म्हणजे अग्नी. काय? अग्नी. का बरं धारण केला अग्नी डोळ्यामध्ये भगवान शंकराने? त्याचं कारण असं आहे महाराज, या सृष्टीचं निर्माण करण्याचं खातं कोणाकडे? ही सृष्टी निर्माण करण्याचं खातं कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. तुम्हा आम्हाला घडवलंय कोणी? ब्रह्मदेवानं घडवला आपल्याला. हा जो साचा आहे आपला, हा कुणी घडवला? ब्रह्मदेवाने. म्हणून तर त्याला 4 तोंड दिलेत महाराज. कशा करता? बघा तुम्ही जगामध्ये एकासारखा एक माणूस तुम्हाला दिसणार नाही. माणूस जाऊ द्या, एकाच आईच्या उदरातून 2 मुलं जन्माला आलेले असतात, पण एकासारखे एक असतात का? नाही महाराज. एकासारखे एक जुळे सुद्धा दिसतील तुम्हाला एका ठिकाणी, कोण्या कोण्या ठिकाणी तुम्हाला जुळे मुलं सुद्धा दिसतील, पण त्यांचा स्वभाव एक असेल सांगता येत नाही. त्यांचं चालणं एक असेल सांगता येत नाही. त्यांचं बोलणं एक असेल सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये भिन्नता आहे महाराज. घटाघटांचे रूप वा वा. प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे. प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे. मुखी कुणाच्या पडते लोणी. कुणामुखी अंगा. तू वेडा मोहा विठ्ठला. तू वेडा मोहा विठ्ठला. फिरत्याचा गावरती नसे मातीला. घटामध्ये सुद्धा काय फरक आहे महाराज. हा घट कुणी निर्माण केला? हा देह आपल्याला कुणी दिला? भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने आपल्याला काय दिलाय महाराज? हा नरदेह दिलाय. ब्रह्मदेवाने आपली काय केली? सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे. पालन पोषण करणं हे खातं कुणाकडे? भगवान विष्णूकर महाराज. आपल्याला आपलं पालन पोषण करणारे देवता म्हणजे भगवान विष्णू आहेत महाराज. आपलं जे पोट भरते, पोटभर आपल्याला खायला मिळते. लोक म्हणतात
काय कमवलंय माझ्या बापाने, मी सगळं केलंय. विठाला 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 असे म्हणणारे लोक आहेत महाराज. पण त्यांना सांगा हे सगळं देवाची कृपा आहे म्हणून झालंय. सगळी देवाची कृपा आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलवितो देखवी ऐकवी एक नारायण. वा विठाला 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 असे खट वारकरी लागतात महाराज कीर्तनात. विठाला 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 विठाला. दादा करता जोरदार टाळ्या वाजवा एकदा महाराज. शरीर जरी म्हातारं झालं असलं महाराज, पण वारकरी जी इच्छा आहे ना अंतकरणामध्ये फार भयानक आहे बरं का. मग दरवर्षी आता ते उल्लेख असते दादांचा. पुढच्या जन्मात ते पेटी घेऊनच जन्माला येणार आहेत. विठाला 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 विठाला. चाले हे शरीर कोणी दिलं आपल्याला? हे देवाने दिलं. कशा करता दिलं? देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. 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 देवे दिला देह भजना गोमटा. 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 देवे दिला देह भजना का भोजना? भोजना गोमटा दिला का भजना? हा भजन करण्याकरता आपल्याला दिला. तो आपण भोजना करता वापरतो. हा आपला कळस आहे महाराज. तो आपला आपण कशा करता वापरतो? भोजना करता महाराज. काय काय भोजन लय अवघड आहे महाराज. भाऊजीला अनुभव आला आज भोजनाचा. विठाला विठाला काय काय माणसं जगण्याकरता खायला आलीत का खायला जगा आलीत हेच कळत नाही महाराज. एकच आहे का विठाला लय अवघड आहे महाराज. लोक लय खातेत व काय काय. किती खावं याला मर्यादा आहे ना. किती खावं याला काय मर्यादा आहे महाराज. किती खावं. एक जण पंक्तीत बसला दादा. आता आज जिलेबी नाही उद्या असेल ना. आहे का जिलेबी? आहे का उद्या बापू? शिरा आहे का? बरं जाऊ द्या. एका पंक्तीमध्ये माणूस बसला जेवायला आणि जेवायला बसल्यानंतर जिलबी आली. काय आली? जिलबी 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 घ्या जिलबी घ्या जिलबी घ्या जिलबी. आता वाढणार आणि 1 2 3 4 वाढल्या महाराज. पण ती बहादर कट्टर होता खाणारा. सगळं ते ओतून घेतलं पात्रावर. सगळंच एक एक खाऊ लागला. 1 2 3 4 10 15 20 25 100 एवढ्या खाल्ल्या महाराज. एवढी जिलेबी खाल्ली. एवढी जिलेबी खाल्ली. एवढी जिलेबी खाल्ली. नुसतं आ जरी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. नुसतं आ जरी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. तेवढ्यात कडी आली. काय आली? कडी 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 कडी. तो म्हणला येऊ द्या पुढी येऊ द्या पुढी येऊ द्या पुढी. कडी आली पुढी. शेजारचा म्हणला अरे नुसतं आ जरी केलं तरी आतली जिलेबी दिसती. म्हटला कडी टाकणार कुठं? तो म्हणला मी जिलेबीच्या पुंगळीत टाकीन. तुला काय करायचं? विठाला 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 विठाला. माणसं लयच खायला कटर येतो. खावं माणसाने खावं. पण 3 जणांचं कधीच खायचं नाही बरं का. लक्षात ठेवा. लिहून ठेवा.
तिघा जणाचं माणसाने कधीच खायचं नाही. कोणाकोणाचं? एक देवाचं, दुसरं भावाचं आणि तिसरं गावाचं. या तिघा जणांचं कधीच खायचं नाही. बाकी तुम्हाला कुठलं खायचंय ते खा. एका गावामध्ये बातमी आली होती महाराज पेपरला, एका सरपंचाने त्या गावामध्ये 50 संडास बाथरूम खाल्ले म्हटलं. म्हणजे निधी आलता हो, बाथरूमचा काय आलता, निधी आला होता. निधी, तो निधी 50 संडास बाथरूमचा खाऊन टाकला महाराज. कुणी खडी खातंय, कुणी डांबर खातंय, कुणी काय खातंय सांगता येत. खा, कुठलं खायचंय ते खा, पण तिघा जणांचं कधी खाऊ नका. कारण ऋण वैर हत्या आणि हे न सुटे निधिता, हे महाराज फेडावंच लागतं. आळंदीमध्ये आम्हाला कोरेकर बाबा सांगत असतात, इथं जर फुकट तुकडे मोडले ना महाराज, आळंदीमध्ये जर फुकट नुसतं खाल्लं ना, नुसतं काय काय, आळंदीमध्ये असे विद्यार्थी होते महाराज, ते नुसते खाण्यामध्ये दिवस काढले. लग्न असले गेलेच पंक्तीला, द्वादश असले गेलेच पंक्तीला, खाण्यावर दिवस काढले महाराज. काय नाही, आता ते घरी बसून आहेत, म्हशी सांभाळतात. विठाला 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 विठाला. खावं माणसांपैकी, कुठलं खावं? चांगल्या ठिकाणचं खावं महाराज. मला सांगायचं काय, विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. देवाने आपल्याला नरदेह दिला भजना करता, खाण्याकरता दिला नाही. आणि देत असताना कसा दिला? पुन्हा फुकट. कसा दिला? आलंय का कोणाला बिल? नाही महाराज, फुकट दिला आपला. पण फुकटची किंमत आपल्याला कळत. अय विठाला विठाला विठाला, माणसाला फुकटची किंमत कळत नाही महाराज. फुकट वस्तू प्राप्त हो द्या, माणसाला त्याची किंमत कळत नाही. हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलाय, तो फुकट दिलाय. बिल कुठलंही दिलेलं नाही, फुकट दिलाय, पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. ज्यावेळेस दवाखान्यामध्ये एखादा डॉक्टर बिल करतो ना 10-15 लाख रुपये, त्यावेळेस आपल्याला एखादा पार्ट जाऊ द्या, हात जाऊ द्या, डोळा जाऊ द्या, नाक जाऊ द्या, कान जाऊ द्या, ज्यावेळेस ते डॉक्टराकडे बसवायचा असतो त्यावेळेस आपल्याला त्या नरदेहाची किंमत कळते. एक 80 वर्षाचे बाबा दवाखान्यात गेले. ऐका, लक्ष देऊन ऐका. एक 80 वर्षाचा म्हातारं दवाखान्यामध्ये गेले महाराज ते. आणि गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं, तुमचं हृदय फक्त 2 ते 4 दिवस चालणार आहे म्हटले. तुमचं हृदय आता बंद पडणार आहे, ब्लॉकेज खूप झालेत त्याच्यामध्ये. गुटखा खाऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊ खाऊ तुमचं हृदय आता काय झालंय, बंद पडलंय. गुटख्यावाल्याला विनंती आहे, गुटखा कमी करा. विठाला 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 विठाला. खूप ब्लॉकेज झाले तुमच्या शरीरामध्ये. अगदी फक्त 10 ते 5 दिवसाचे तुम्ही आता पाहुणे आहात. पण तुम्हाला जर तुमचं हृदय स्वच्छ करायचं असेल, ब्लॉकेज काढायचे असतील, तर 10-20 वर्ष तुम्ही आणखीन जगावं असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करतो, पण याच्याकरता फार बिल येईल म्हटली. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने सांगितलं, डॉक्टर साहेब कितीही बिल येऊ द्या, पण मला आणखीन 10-20 वर्ष जगायचंय, तुम्ही त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करा. डॉक्टरांनी महाराज ते ऑपरेशन केलं, हृदय बाहेर काढलं, त्याच्यावर काय शस्त्रक्रिया प्रतिक्रिया करायची ती केली महाराज. 1-2 दिवसांनी त्यांना ते हृदय पुन्हा परत बसवण्यात आलं. आणि बसवल्याच्या नंतर म्हातारं शुद्धीवर आलं. आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही आता 10-20 वर्ष नक्की चांगल्या प्रकारे जगाल. 10-20 वर्ष तुमचं आयुष्य काय झालं आता वाढलेलं आहे. आणि बिलाचा कागद आणला महाराज आणि त्या म्हाताऱ्याच्या समोर ठेवला. तर बिल झालं होतं 8 लाख रुपये. किती? 8 लाख रुपये बिल झालं होतं. आणि 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारा ढासा रडायला लागला. म्हातारा ढासा रडायला लागला महाराज. एवढा रडू लागला की त्या कागदावरती त्याचे अश्रू पडत होते. डॉक्टरला असं वाटलं कदाचित 8 लाख रुपये बिल यांनी पाहिलंय म्हणून याला काय होते, रडू येते. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा कदाचित 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त वाटत असेल तर याच्यामधले तुम्ही मला फक्त 2-3 लाख रुपये द्या, 4-5 लाख रुपये मी काय करतो, कमी करतो म्हटले, पण रडू नका. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं महाराज, गोड उत्तर दिलं. ऐका, म्हाताऱ्याने सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही 8 लाख रुपये बिल केलंय म्हणून मी रडत नाही डॉक्टर साहेब. तुम्ही 8 लाख रुपये बिल केलंय म्हणून मी रडत नाही डॉक्टर साहेब.
कदाचित तुम्ही 25 लाख जरी बिल केलं असतं तरी मी द्यायला तयार होतो. पण एक मला कळत नाही डॉक्टर साहेब, गेली 2 दिवस तुम्ही माझं हृदय सांभाळलंय, गेली 2 दिवस माझं तुम्ही हृदय सांभाळलंय आणि त्या 2 दिवस हृदय सांभाळण्याचं तुम्ही किती बिल केलंय? 8 लाख रुपये बिल केले. गेली 2 दिवस तुम्ही माझं हृदय सांभाळलंय, त्याचं 8 लाख रुपये बिल केलंय डॉक्टर साहेब. पण गेली 80 वर्ष माझा भगवान परमात्मा माझं हृदय फुकट सांभाळतो, 1ही रुपया त्याने बिल पाठवलं. कळते का आपल्याला फुकटची किंमत? देवाने आपल्याला नरदेह हा फुकट दिला महाराज, पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही. उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे, आपल्याला पोचण्याचं काम भगवान विष्णूकडे आणि या जगाचा संहार करण्याचं खातं भगवान शंकराकडे. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस महाराज हा प्रलय होतो, या जगाचा काय होतो? प्रलय होतो. त्यावेळेस अंतकाली भगवान शंकराच्या नेत्रातून ज्वाळा निर्माण होतात आणि त्या ज्वाळा त्याच्याकरता धारण केल्या भगवान शंकराने या सृष्टीचा प्रलय करण्याकरता. आणि भगवान शंकराच्या डोळ्यामधून ज्यावेळेस अग्नी बाहेर पडतो आणि अग्नीद्वारे सगळं जग काय होतं? नष्ट होऊन जातं महाराज, प्रलय होऊन जातो. पुन्हा प्रलय झाल्यानंतर पुन्हा सृष्टी निर्माण होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे चालू होतं महाराज. पण ज्यावेळेस प्रलय करायचा आहे त्यावेळेस तो प्रलय अग्नी म्हणजे ज्वाळा त्या भगवान शंकराच्या डोळ्यामध्ये आहेत. नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गजचर्म धारण केलं कशा करता? व्याघ्र धारण केलं कशा करता? विठाला 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 विठाला. एक सांगतो ऐका आता, गजचर्म धारण का केलं भगवान शंकरांनी? गजचर्म म्हणजे गज म्हणजे हत्ती, हत्ती, हत्तीचं कातड आपल्या अंगावरती धारण केलं का? त्याचं कारण असं आहे, गजासूर नावाचा एक राक्षस होता. कोण होता? गजासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी ब्रह्मदेवाकडे असा वर मागून घेतला होता की मला भगवान शंकराच्या हाताने मरण यावं, मला मरण यावं. ते कोणाच्या हाताने? भगवान शंकराच्या हाताने मरण यावं. आणि त्याला माहित होतं भगवान शंकराचा आणि सती मातेचा नेमकाच काय झालाय? वियोग झालेला आहे. काय झालेला आहे? वियोग झालेला आहे. आणि आता भगवान शंकर कुठे गेलेले आहेत? तपश्चर्या करण्याकरता निघून गेलेले आहेत. आता भगवान शंकर काय लवकर परत येत नाहीत महाराज. आणि आपल्याला सृष्टीमध्ये हाहाकार नाचवायला काही काय त्या ठिकाणी कोणाचंही बंधन नाही. दुसरं कोणीही आपल्याला काही करू शकत नाही. भगवान शंकर ज्या वेळेस येतील त्यावेळेसच आपला संहार होईल, त्याच्याशिवाय आपला कोणीही संहार करू शकत नाही. आणि महाराज शेवटी भगवान शंकर महाराज ती तपश्चर्या वगैरे संपल्याच्या नंतर अनेक देवदेवता गेल्या, भगवान शंकरांना उठवण्याचा प्रयत्न केला, तपश्चर्या भंग केली, कामदेवाला जाळलं, हे सगळ्या गोष्टी झाल्या महाराज. आणि भगवान शंकर आले आणि तो गजासूर होता त्याला मारलं. आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस तो गजासूर मेला, हत्तीच्या रूपामध्ये त्याने भगवान शंकरावरती आक्रमण केलं. हत्तीचा अवतार घेतला आणि भगवान शंकरावरती ज्यावेळेस आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर भगवान शंकराने त्या हत्तीला काय केलं? मारून टाकलं. आणि ज्यावेळेस मारल्याच्या नंतर तो गजासूर शरण आला आणि शरण आल्यानंतर भगवान शंकराला सांगितलं, एक काम करा शंकर, मी तुम्हाला प्रार्थना करतो, विनंती करतो, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. माझी एकच तुम्हाला विनंती आहे, माझी एकच तुम्हाला विनंती आहे, माझं जे शरीर आहे, माझं माझ्या शरीराचं जे कातड आहे, तुम्ही तुमच्या अंगावरती काय करा? धारण करा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि शरणांगताला शरण देणं हे काय? महापुरुषाचं काम आहे, संतांचं काम आहे, देवाचं काम आहे. जो शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण, हे भगवंताचं ब्रीद आहे महाराज. आणि शरण आल्यानंतर त्याचं जे चर्म होतं, कातड होतं, ते भगवान शंकरने आपल्या अंगावरती धारण केलं. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. वासुकी हार म्हणजे काय? सर्प. सर्प कुणाचा अवतार आहे? भगवान विष्णूचा अवतार आहे. सर्प कुणाचा अवतार आहे? भगवान विष्णूचा अवतार आहे महाराज. ही परंपरा आहे महाराज, भगवान विष्णूची आणि शंकराची ही परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लाधले, तेची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली. ही परंपरा आहे महाराज. गोरक्षनाथ गहिनीनाथ ही परंपरा आहे. गोरक्षनाथ गहिनीनाथ म्हणजे कोण आहेत? कधी भगवान शंकर ज्ञान सांगतात, भगवान विष्णू ऐकतात. कधी भगवान विष्णू सांगतात, भगवान शंकर ऐकतात. भगवान शंकराचा आणि भगवान विष्णूचा
कायम संवाद होत राहावा याच्याकरता भगवान विष्णूनं त्यांच्या गळ्यामधले सर्प झाले महाराज, गळ्यामधले सर्प झाले आणि भगवान शंकर ज्ञान सांगतात आणि भगवान विष्णू सर्पाच्या द्वारे ते ज्ञान ऐकतात. विठाला 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 गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. आणि भगवान शंकराचे सोयरे कोण आहेत माहिती का तुम्हाला? कोण आहेत? भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर जग चर्म व्याघ्रांबर जग चर्म व्याघ्रांबर जग चर्म व्याघ्रांबर जग चर्म व्याघ्रांबर. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. उमेचा पती असणारे कोण? भगवान शंकर. ज्यावेळेस भूत स्मशानभूमीमध्ये काय करतात? नाचतात, उड्या मारतात, गायन करतात, त्यावेळेस भगवान शंकर काय होतात? हर्षित होतात महाराज. भूताचं त्यांना नाचगान आवडतं, भूताचं नाचगान त्यांना आवडतं. म्हणजे भूतावर त्यांचं काय आहे? प्रेम आहे. आपल्यावर मी मगाशीच सांगितलं महाराज, आपल्यावर प्रेम जगामधलं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण जिवंत आहे. पण मेल्यावरही जिथं प्रेम प्राप्त होतं ते म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणून भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापते. आणि जगामध्ये प्रत्येक मनुष्य सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक मनुष्य सुखाच्या पाठीमागं लागलेला आहे. पण त्या सुखाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, ते सुख तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते भगवान शंकराशिवाय, भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कुठंही प्राप्त होत नाही. कारण भगवान शंकर म्हणजे सर्व सुखाचे काय आहेत? सर्व सुखाचे आगर. कोण सांगतायत? म्हणे नरहरी सोनार. नरहरी महाराज सोनार सांगतात सर्व सुखाचं आगर. आगर म्हणजे आता एसटी स्टँडला असतं बघा ते आगर, म्हणजे जिथं सगळ्या एसट्या मुक्कामी असतात, थांबतात, त्याला काय म्हणतात? आगर. तसं सर्व सुखाचं आगर म्हणजे भगवान शंकर आहेत महाराज. आणि कोण सांगतात? हे नरहरी महाराज सोनार सांगतात. 4 चरणाचा भाव झालेला आहे.